नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातल्या भावली या धबधब्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली आहे। नाशिक जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधांची पर्यटकांकडून सर्रासपणे पायमल्ली केली जाते। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। नाशिकमध्ये सध्या पावसानं जोर धरल्याचं पाहायला मिळते। मात्र नाशिकच्या इगतपुरी कसरा या ठिकाणच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आता सध्या पर्यटक ही मोठ्या प्रमाणात गर्दी करत असताना आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरण या ठिकाणी आहे। या भावली धरणाच्या धबधब्यावर आपण बघतोय, आज रविवारचा दिवस असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक हे गर्दी करताना पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात हा धबधबा या ठिकाणी निसर्गाचं सौंदर्य वाढवतोय। त्यामुळे या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हे सर्व पर्यटक या ठिकाणी दाखल होत आहे। मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातूून या ठिकाणी निर्बंध देखील इथे लावण्यात आले। मात्र या ठिकाणी कोणतेही पोलीस प्रशासन किंवा इतर प्रशासनाचे कोणतेही या ठिकाणी पथक जे नेमण्यात येणार होते ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये। पर्यटक या ठिकाणी आनंद घेत असताना या ठिकाणी आपल्या स्वतःचा जीव देखील धोक्यात घालत असल्याचं आपल्याला या ठिकाणी निदर्शनास येत आहे। मात्र या ठिकाणी असलेले पर्यटक आपण जर बघतोय, अगदी धबधब्याच्या जवळ जाऊन या ठिकाणी हुल्लडबाजी करताना देखील पाहायला मिळत आहे। प्रशासनानं नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त जे आहे ते निर्बंध लावले असले तरी देखील ज्या ठिकाणी या पर्यटन स्थळावर कोणतेही पोलीस तैनात न केल्यामुळे या ठिकाणी जे पर्यटकांची मोठी गर्दी वाढते आणि होणाऱ्या अघटित घटना रोखण्यासाठी आता प्रशासनाच्या माध्यमातून नेमका काय उपाययोजना केल्या जातील हे बघणं देखील आता महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन मयूर बारकेच्या सह शुभम बोडके, एबीपी माझा, भावली धरण, नाशिक। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा